बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी कुठेही लढत नाही। देशाची निवडणूक मोदी विरुद्ध गांधी कारण नसताना भावकी मध्ये आणली जाते। बारामतीच्या लढतीवरून अजित पवार यांचं वक्तव्य। सुनेत्रा पवार बारामतीकरांच्या मनातील सून, त्यांना दिल्लीमध्ये जाण्यासाठी आता कुणीही रोखू शकत नाही। महायुतीच्या सभेत देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। आता बारामतीमध्ये भाकरी फिरवायची वेळ, बरोबर भाकरी फिरवा। बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। पुढे कितीही केला कल्ला तरी सुनेत्रा पवारच जिंकणार बारामतीचा किल्ला। पुण्यातील महायुतीच्या सभेत रामदास आठवलेंचं वक्तव्य। आठवलेंकडून शरद पवारांना मोदींसोबत येण्याचा सल्ला। बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज दाखल करणार। त्यांनी अर्ज दाखल केला। अर्ज भरण्यापूर्वी अजित पवार, शिंदे आणि फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये महासभा। अजित पवारांनी बारामतीसाठी डमी अर्ज भरला। सुनेत्रा पवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर अजितदादांचा डमी अर्ज, शिंदे, फडणवीस, शिवतारे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल। पुण्यामध्ये सुप्रिया सुळेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, सचिन अहिर यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल। शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी डॉक्टर अमोल कोल्हेंचा उमेदवारी अर्ज दाखल। सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हेंकडून अर्ज दाखल। पुण्यामधून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा अर्ज दाखल। पहिल्याच दिवशी अर्ज दाखल करत धंगेकरांची प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आघाडी। सुनील तटकरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। रायगडमधून सुनील तटकरे महायुतीचे उमेदवार। सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले यांचा अर्ज दाखल। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल। साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसलेंचा भव्य शक्ती प्रदर्शन। उदयनराजेंच्या प्रचारामध्ये शिवेंद्र राजे यांचाही सहभाग। दोघांनीही हातात कासरा धरून बैलगाडा हाकला। सोलापूरमधून प्रणिती शिंदेंचा अर्ज दाखल। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रणिती शिंदेंकडून शक्ती प्रदर्शन। ज्यांच्या जीवावर मतं घेतली त्या शेतकऱ्यांना भाजपनं संपवण्याचं काम केलं। एक जरी मत भाजपला गेलं तरी ते शेतकऱ्यांच्या विरोधातील मत असेल। सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल। नारायण राणेंना भाजपची उमेदवारी जाहीर। रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना उमेदवारी तर ठाकरे गटाचे विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी लढत होणार। आम्ही नारायण राणेंचं काम करू। आमचा जिल्हा आणि मतदारसंघ महायुतीबरोबर राहील। नारायण राणेंच्या उमेदवारीवरून उदय सामंत यांचं वक्तव्य। सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा। राणेंच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी। अमरावतीमध्ये नवनीत राणांवर बोलताना राऊतांची जीभ घसरली। बळवंत वानखडे विरोधात नाचीची लढाई नाही, देशाची लढाई आहे। राऊतांच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह। अमरावतीमध्ये आतापर्यंत देखावे आणि नृत्य, संजय राऊतांचा नवनीत राणांना टोला। अमरावतीमध्ये आता सच्चा माणूस निवडून येणार, राऊतांचा विश्वास। अजित पवारांनी माझा कार्य अहवाल वाचावा। अजितदादांनी कार्य अहवाल वाचला तर ते मलाच मतदान करतील, सुप्रिया सुळे यांचा विश्वास। शरद पवार आणि महाराष्ट्राविरोधामध्ये भाजपचं षडयंत्र। विरोधकांना पवारांशिवाय दुसरं काही दिसत नाही, सुप्रिया सुळेंचा विरोधकांवर हल्लाबोल। कोणत्याही गोष्टीवरून धचा मा करू नये, राहुल गांधी खटाखट बोलले। मी ग्रामीण भाषेमध्ये कचाकचा असं बोललो। निधी संदर्भातील वक्तव्यावरून अजित पवार यांचं स्पष्टीकरण। अजित पवार नेमकं कोणत्या निधीवर बोलतात? अजितदादांकडून मतं विकत घेण्याचा प्रयत्न। अजित पवारांवर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, रोहित पवारांची मागणी। महाविकास आघाडीचा वाढत्या प्रतिसादामुळे अजितदादांचा तोल गेला आणि म्हणून अजितदादांकडून भाषणामध्ये द्रौपदीचा उल्लेख। जयंत पाटलांची अजित पवार यांच्यावर टीका। वडेट्टीवार कधीही भाजपत जातील। वडेट्टीवारांची बावनकुळेंसोबत बैठक झाली आणि त्या बैठकीला मीही होतो। भाजपमध्ये येण्यासाठी वडेट्टीवारांकडून वेळेची मागणी। धर्मराव बाबा आत्राम यांचा वडेट्टीवारांबाबत पुन्हा एकदा दावा। लोकसभा निवडणूक माझ्यासाठी महायुद्ध। या महायुद्धात मला कोणालाही जखमी करायचं नाही। समाजामध्ये एकी निर्माण करण्याचं काम मी करणार, बीडच्या सभेत पंकजा मुंडेंचं वक्तव्य। मुंबई उत्तरच्या बदल्यात सांगली मतदारसंघ द्या। जागा वाटपात बदल करण्यासाठी काँग्रेसचा ठाकरे गटाला नवा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। विशाल पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न। पक्षशिस्त मोडली तर विशाल पाटलांवर कारवाई करणार, नाना पटोलेंचा विशाल पाटलांना इशारा।
सांगलीच्या मिरजमध्ये भाजपच्या नगरसेवकांची संजय काका पाटलांवर नाराजी। 10 वर्ष खासदार कुठे होते, नगरसेवकांचा सवाल। तर विशाल पाटलांना मदत करणार असल्याचा भाजप नगरसेवकांचा इशारा। कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून दुर्गाडी देवी मंदिरात महाआरती। श्रीकांत शिंदेंच्या यशासाठी समर्थकांचं देवीला साकडं। टीआरएसचे नेते भगीरथ भालके यांचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा। सुशीलकुमार शिंदेंची भेट घेतल्यानंतर भालकेंकडून पाठिंबा जाहीर। पुण्याच्या भोरमध्ये सुप्रिया सुळेंची पदयात्रा। पदयात्रेला काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंसह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंह होळकर राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये त्यांचा प्रवेश। होळकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी आणि लोकसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये सुद्धा वर्णी। नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता। मंत्री दीपक केसरकरांच्या उपस्थितीत आज महायुतीची पत्रकार परिषद। नाशिकच्या जागेचा तिढा कायम असताना हेमंत गोडसे अयोध्येत। काल काळाराम मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर गोडसे आज अयोध्येमध्ये दर्शनासाठी दाखल। महायुतीच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो, बच्चू कडूंचा फोटो गायब। अमरावतीमध्ये महायुतीला विरोध केल्यानं बच्चूंचा फोटो नसल्याची चर्चा। अरुण गवळींच्या कन्या गीता गवळी बहिणीप्रमाणे गीता गवळींना महापौर होईपर्यंत साथ देणार, राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य। सोलापूरमध्ये भाजप आणि वंचितच्या उमेदवाराच्या अर्जामध्ये त्रुटी। भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या अर्जावर एक स्वाक्षरी बाकी, तर वंचितच्या राहुल गायकवाड यांचं दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र आयोगाच्या नमुन्यामध्ये नाही। सुभाष भामरे भ्रष्ट, लबाड आणि निष्क्रिय व्यक्ती। सुभाष भामरेंच्या विरोधामध्ये धुळ्यात परिवर्तन मंच स्थापन करणार, माजी आमदार अनिल गोटे यांची माहिती। जळगावच्या वरणगावमधील पाणी टंचाईग्रस्त ग्रामस्थांसह भाजप कार्यकर्त्यांचा ठिय्या। मंत्री गिरीश महाजनांचा ग्रामस्थांशी फोनवरून संवाद। विजयकुमार गावित काम करण्यासाठी टक्केवारी घेतात। केसी पाडवींचा विजयकुमार गावितांवर आरोप। केसी पाडवींनी आरोप सिद्ध करून दाखवावेत, विजयकुमार गावितांचं आव्हान। नांदेडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाणांचा मतदारांशी संवाद। तरोडा नाका परिसरातील नागरिकांशी संवाद साधत काँग्रेसला साथ देण्याचं आवाहन। काही चुकीचं केलं असतं तर जनतेने 2 टर्म निवडून दिलं नसतं। माझ्या विरोधामध्ये ओरडण्यापेक्षा कोर्टात जा, गुन्हे दाखल करा। महायुतीच्या नेत्यांना संजय जाधवांचं आव्हान। संभाजीनगरची जागाही भाजपला गेली तर आम्हाला 5 आमदारांचं काय होईल? संभाजीनगरच्या जागेवर दावा सांगताना अब्दुल सत्तारांची दमछाक। तर उमेदवार कुणीही दिला तरी चालेल असं म्हणत सत्तारांकडून नंतर सारवासारव। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी प्रशासनाकडून अधिसूचना जारी। संभाजीनगरमध्ये 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार। आजपासून 25 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येतील। उद्या पहिल्या टप्प्यातील 5 जागांसाठी मतदान। नागपूर रामटेक मतदारसंघातील 4510 मतदान केंद्रांवर प्रशासन सज्ज। ईव्हीएम, बॅलेट युनिट आणि निवडणूक यादींचं वितरण। तब्बल 42,72,366 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। अमित शहांच्या सभेसाठी रत्नागिरीमधील मैदान निश्चित। भाजपकडून गोगटे कॉलेजमधील जवाहर मैदानाची जागा निश्चित। सभेसाठी मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात। जळगावमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची बैठक। करण पवार यांना लोकसभेमध्ये विजयी करण्याचा पदाधिकाऱ्यांचा निर्धार। वर्ध्यामध्ये महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ अभिनेत्री रीमा सेन यांची प्रचार रॅली। रॅलीमध्ये उमेदवार रामदास तडस यांच्यासह भाजप घटक पक्षातील कार्यकर्त्यांचा देखील सहभाग। मुंबईच्या पवईमध्ये जय भीम नगर झोपडपट्टीला भीषण आग। आगीमध्ये 10 पेक्षा जास्त झोपड्या पूर्णपणे जळून खाक। देवघरातील दिव्यामुळे आग लागल्याची शक्यता। दक्षिण मुंबईतील एका गोदामाला आग। अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांकडून आग विझवण्याचे प्रयत्न। कोणतीही जीवितहानी नाही, आगीचं कारण अस्पष्ट। पुण्यातील भूमकर चौकामध्ये मध्यरात्री 2:30च्या सुमारास गोळीबार। माचीस मागितल्याच्या कारणातून गोळीबार केल्याचा प्रकार। घटनेचा सीसीटीव्ही समोर। जळगावच्या वडगावमध्ये अवैध दारू विक्री। दारूबंदी झाल्याशिवाय मतदान करणार नाही, नागरिकांचा पवित्रा। नांदेडच्या बाजारामध्ये लाल चण्याला 6,200 प्रति क्विंटल दर। दरामध्ये अचानक वाढ झाल्यामुळे लाल चणा उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। नाशिकच्या लासलगावमध्ये शासकीय आणि खासगी खरेदी केंद्रांवर कांदा लिलाव सुरू। अधिकचा दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची खासगी केंद्रांना पसंती।
बीडच्या परळीमधील बोर्णा मध्यम प्रकल्पातील पाण्याची पातळी घटली. फक्त 5% पाणीसाठा शिल्लक. स्थानिकांसमोर पाणी टंचाईचं संकट. बुलढाण्यामध्ये महालोकशाही आघाडीच्या उमेदवाराचा आगळा वेगळा प्रकार. दुचाकीवर गॅसचा सिलेंडर ठेवून अस्लम शहा यांचा प्रचार. निवडून आल्यास 300 रुपयांमध्ये घरपोच सेवा देण्याचं आश्वासन. यवतमाळच्या वसंतराव नाईक जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये एसीचा स्फोट. शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाल्याचा अंदाज. भंडारा गोंदिया लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्राकडे पोलिंग पार्टी किट घेऊन रवाना. लोकसभा क्षेत्रामध्ये एकूण 9,266 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून 2,133 केंद्रांवर मतदान होणार. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये होणाऱ्या चैत्र एकादशी सोहळ्यासाठी मंदिर प्रशासन सज्ज. भाविकांच्या सोयीसाठी पत्रा शेडची उभारणी. नांदेडमध्ये ड्रेनेज लाईनचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू. संथ गतीने सुरू असलेल्या कामाचा नागरिकांना त्रास. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तमाशा मंडळांना फटका. आचारसंहितेमुळे यात्रा कमिटींनी तमाशाकडे पाठ फिरवली. जळगावच्या एमआयडीसी मधील केमिकल कंपनीत भीषण स्फोट. 3 जणांचा मृत्यू. 20हून अधिक कामगार गंभीर जखमी. कंपनी मालकासह 3घांच्या विरुद्ध गुन्हा दाखल.